कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊजी भाऊजी थांबा, तुम्ही फोन कट का केलात? मला आता अजून ऐकायचं नाही आहे कारण त्यांचं इथंच चुकतं भाऊजी तुमचं। नीट ऐकून घेत नाही आणि नंतर तर्क लावत बसता। मला खरंच ऐकायचं नाही सोडा भाऊजी भावाई भाऊजी 2 मिनिटं शांत राहा प्लीज। काय करताय परत कशाला फोन नका लावू परत थांबा थांबा। हा हा वहिनी, सॉरी वहिनी, फोन चुकून कट झाला। पण तुम्ही जे काय सांगितले ते अजिबात खरं वाटत नाहीये वहिनी। हो पण हेच खरं आहे वहिनी। पण काय? पण मला असं करायचं नव्हतं, असं झालं माझ्याकडून चुकून। अहो पण हे सगळं असं कसं? नाही वहिनी, मी भेटणार आहे अधिपतींना, मी माझी सगळी बाजू एक्सप्लेन करणार आहे, मला माझी बाजू मांडायची आहे त्यांच्या समोर। पण वहिनी पोलीस स्टेशन म्हणजे खूपच झालं हो, पोलीस स्टेशन म्हणजे हो म्हणजे मला असं नव्हतं करायचं वहिनी। मी भेटणार आहे अधिपतींना, मी त्यांना भेटणार आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, मला माझी बाजू, माझं म्हणणं सगळं त्यांना सांगायचंय। वहिनी मी तुम्हाला नंतर फोन करते हा। म्हणून म्हणलं होतं तुम्हाला वहिनी फोन करू नका म्हणून, मला हेच सगळं ऐकायचं नव्हतं। एक शेवटची आशा होती धुसर, ती बी गेली, आता धुळीत मिळाली सगळी। मला नव्हतं ऐकायचं, तुम्ही कशाला केला फोन वहिनी? पण भाऊजी ते काय तुम्हाला काय वाटतं आम्ही आदर्श कपल आहे? बघितलं का आदर्श कपल? तुमच्या कानानं ऐकलं ना काय म्हणल्या त्या? त्यांनी स्वतः केल्या तक्रार आईसाहेबांविरोधात। काय धाडस तर बघा, बाप रे बाप, अख्ख्या कोल्हापुरात हिंमत नाही कोणाची आमच्या आईसाहेबांच्या नजरेला नजर द्यायची, आणि ह्याने जाऊन थेट तक्रार केल्या पोलीस स्टेशनमध्ये। काय बोलायचं आता? काय दिवस दावला सांभाबाई। आम्हाला आपलं वाटत होतं की आमच्या मास्तरीनबाई असं करणार नाहीत, त्यांचं प्रेम आहे आमच्यावर। आम्हाला असं वाटायचं की सगळ्यापेक्षा आमचं नातं महत्वाचं असेल मास्तरीनबाईंसाठी, पण कळलं आता आम्हाला हे छोटं मोठं घरगुती प्रकरण डायरेक्ट पोलीस स्टेशनात घेऊन गेल्या मास्तरीनबाई। काय राव, जाऊ दे, आम्हाला वाटलं होतं तसं काही नाही आहे, म्हणजे स्वतःच्या तोंडानंच मास्तरीनबाईंनी कबूल केलं। आता आमच्या मनातली होती ती नव्हती ती सगळी आशा आता गेली। आम्ही चुकलो त्यासनी ओळखायला, आम्ही मास्तरीनबाईंच्या बाजूने विचार करत होतो, पण आईसाहेब म्हणले ते खरं आहे। आमच्या मनात असणाऱ्या मास्तरीनबाई आणि खऱ्याखुऱ्या जगात असणाऱ्या मास्तरीनबाई जमीन आसमानचा फरक आहे। हे व्हायला नाही पाहिजे होतं राव, तक्रार नाही द्यायला पाहिजे होती त्यांनी आईसाहेबांविरोधात। चुकल्या मास्तरीनबाई, मास्तरीनबाई चुकल्या। आई बाबांनी तक्रार केली हे माझ्या लेखी चूक असेल, पण त्यांच्या बाजूने ते बरोबर आहेत, त्यामुळे त्यांनी तक्रार केली हे कधीच मी अधिपतींना कळू देणार नाही। त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल। आई अंबाबाई, आमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते काही तुझ्यापासून लपलेलं नाही, आणि आम्ही कधी लपवणार पण नाही। चांगलं आहे, मास्तरीनबाईंनी तक्रार मागे घेतल्या, आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं। आता काय आम्हाला त्या तक्रारीचं लोणचं घालायचंय काय? घे बाई माग तू तक्रार घे, पण आमचं काम झालं। लोकांना वाटत असेल मास्तरीनबाईंवर अन्याय झाला म्हणून त्यांनी आमच्या विरुद्ध तक्रार केली, पण खरं तर अन्याय आमच्यावर झालाय, आणि तो मास्तरनीनं केलाय। आमच्या गळ्यात मंगळसूत्र पडता पडता थांबवलंय त्यांनी। लई मोठी चूक केली, त्याची शिक्षा त्यांना भोगावीच लागल। ही तर सुरुवात आहे मास्तरीनबाई, आमच्याशी वाईट वागल्या तुम्ही, आता आम्ही बी तेच करणार। हिशेब बराबर, एकदम फिट्टम फाट, आणि आम्हाला नाही वाटत यात आमचं काही चुकतंय म्हणून। अन्याय झाला की त्याच्यावर आवाज उठवलाच पाहिजे,
आणि आम्ही बी तेच करतोय. आई अंबाबाई, तुझी कृपादृष्टी असू दे आमच्यावर. हॅलो. हॅलो भुवनेश्वरी मॅडम, हा, कोण बोलतोय? मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय. नका बोलू. म्हणजे फोनवर बोलू नका. बेटा, कुठे? पाठवतो आम्ही लोकेशन. अच्छा ठीक आहे. अक्षरा, घे चहा घे. नाही, नको आहे आई मला. अगं नको काय, रात्री पण नीट जेवली नाहीयेस ना तू. हा, तुझ्या आवडीचा नाश्ता बनवते मी काहीतरी. नाही, खरंच नको आई. अक्षरा ऐक ना, अगं आज मुलांना सुट्टी दिली आहे शिकवणीला, मला भरपूर वेळ आहे. तुला माझ्या हातचे पोहे आवडतात का नाही? मी पोहे करतो तुझ्यासाठी मस्तपैकी. नाही, खरंच नको बाबा. अक्षू, ऐक ना, तुझ्या आवडीचे ना लाल भोपळ्यांच्या घाऱ्या बनवणार आहे मी आज. आणि डब्यासाठी गवारीची भाजी बनवू का? हा, आणि संध्याकाळी भडक बनवूयात. आई, अगं खरंच नकोय, मी नाही म्हणतेय ना. अक्षू, अगं काय झालंय बाळा? ह? तू बोलत का नाही आहेस नीट? बोलण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये बाबा. जा, जग जिंकून या. आम्ही आमच्या घरच्यांना जिंकू शकलो नाही, जग कुठून जिंकणार आहे साहेब? असं का बोलताय? खरं तेच बोलतोय. नाही अधिपती, आम्हाला नाही वाटत तसं. उलट तुम्हीच एक हायसा ज्याने या घराला धरून ठेवलंय, नाही का गाई? व्हय की. असं काय नाही आहे साहेब, आम्ही नाही घर सांभाळू शकलो. बायकोला जिंकता आलं नाही आम्हाला, तिला ओळखता आलं नाही. कुठेतरी कमी पडलो, हारलो आम्ही. रागावू नकोस बाळा, पण तुझ्या भल्यासाठीच केलं आम्ही. माझं तेच म्हणणं आहे बाबा, माझं भलं कशात हे मला विचारलं असतं ना एकदा. जे झालं ते ते झालं बाबा. त्याबद्दल आता कुणालाही काहीही बोलू नका. तक्रार तुम्ही दोघांनी केली हे अधिपतींना कळता कामा नये. हं, आणि त्या इराला पण सांगा, हा ब्लेम आता मला माझ्या अंगावर घेऊ देत. पण असं नको करूस तू बाळा. तेच ना अक्षरा, नको ना ग असं सगळं स्वतःच्या डोक्यावर घेऊस. आणि तू सांगत नसलीस ना तरी आम्हाला कळतं हं? या सगळ्याचा तुला खूप ताण होतोय अक्षरा. आणि या दिवसांमध्ये असं ताण घेणं बरोबर नाहीये तुझ्यासाठी. अगं आई, काही नाही, काही ताण वगैरे काही नाही, हे सगळं लवकर संपेल. आणि मी ब्लेम सगळा माझ्यावर घेते, कारण तसं केल्याने त्यातल्या त्यात सगळ्याचा परिणाम कमी होईल. तुमच्यावर अधिपतींनी जर राग धरला तर ते मला कधीही चालणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, माझ्यासाठी एवढं करा प्लीज. अधिपतींना काही कळता कामा नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.